अमरावती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे हे मेळघाटमध्ये 3500 मतांनी पुढे आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघातील पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना 21,157 तर महायुतीच्या राजश्री पाटील यांना 14,969 मते मिळाली आहेत। नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या विरोधात 10,000 मतांची आघाडी घेतली आहे। तर अमरावती लोकसभा मतदारसंघात बळवंत वानखेडे आघाडीवर तर नवनीत राणा पिछाडीवर आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली आहे, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर आहेत, तर भाजपचे अनुप धोत्रे सध्या आघाडीवर आहेत। रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे हे आघाडीवर आहेत।